तसं बघायला गेलं भगवा रंग हा कुणा एकाचा मालकीचा नाहीच आहे. भगवा रंग हा खरा आला वारकरी पंथातनं. तो त्यागाची निशाणी, शौर्याची निशाणी. पण हा देश विविधतेने भरला आहे, नटला आहे, सजला आहे. आणि हे असं एक प्रसार माध्यम आहे जे गावागावात आहे. असं असताना त्याचा एकतर्फी रंग करणं हे चुकीचं आहे. जो होता तो काय वाईट होता का? त्याच्यात काय वाईट होतं यांनी दाखवलं असतं तर अख्ख्या भारताने मान्य केलं असतं. हे अचानक लपून लपून त्याचा रंग बदलायचा, हे कारण नसताना उगाच विवाद निर्माण करायचे. आणि शेवटी ते सगळं हिंदू मुसलमानावर घेऊन जायचं. बोलण्यासारखं काय आहे काय त्यांच्याकडे? महागाईबद्दल काही बोलू शकत नाहीत, इलेक्टोरल बॉन्ड्सच्या चोऱ्यांबद्दल काही बोलू शकत नाही, बेरोजगारीबद्दल काही बोलू शकत नाही, चायना किती आतमध्ये घुसली आहे त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, पेट्रोलच्या वाढलेल्या भावाबद्दल बोलू शकत नाही, राज्य आणि केंद्रामधले बिघडलेले संबंध त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. ह्याच्यावरती मोठी कमिटी होती, सरकारी कमिशन म्हणून. त्यांनी आखून दिलेले आहेत काही नियम आणि कायदे की ह्याच्या बाहेर तुम्ही जायचं नाही. आम्ही कुठलेच कायदे मानत नाही. राज्याला अक्षरशः पिळून टाकलंय. जीएसटी आम्ही राज्याला परत करू, कुठे येते जीएसटी परत? राज्याचं कंबरडं मोडलंय. महाराष्ट्राचा विचार करा, महाराष्ट्रावरती 2 लाख कोटी रुपये या मागच्या 2.5 वर्षात यांनी कर्जबाजारी करून टाकलं. आधी कर्ज होतच, पण अजितदादा आणि सगळ्यांच्या कृपेमुळे पहिल्यांदा 17,000, नंतर 44,000, नंतर 55,000 आणि आता काहीतरी 1,000 दिले. हे आणणार कोण नव्हते पैसे? अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदी तुम्ही आणणार कुठनं? जेव्हा तुमचा तुटीचा अर्थसंकल्प आहे तेव्हा तुटीत तूट महाराष्ट्र तुटून जाईल. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मात्र हा भगवा रंग येणाऱ्या काळात म्हणजे इंदिरा गांधीच्या काळात वेगवेगळे रंग होते. आता नेमकं कारण काय की बाबा? हे कारण तर सर्वसामान्यांना समजत आहे. मी नेहमी सांगतो, भारताची विविधता हीच त्याची ताकद आहे. अनेकताओं में एकता ये है भारत की विशेषता. आपलं संविधान पण त्याच्यासाठीच आहे की बहुआयामी असलेला महाराष्ट्र देश आपला, हीच त्याची ताकद आहे. सर, अजितदादा म्हणाले की शहा आणि मोदींमुळे साखरेचा भाव मिळालेला आहे. त्यांना काय काय मिळाले मला माहित नाही. तर शरद पवार म्हणाले की अजित पवारच्या उत्तरला की भाजपसोबत जाण्याचा कधीच सहमत आम्ही नव्हतो. मात्र ते म्हणतात की जो शपथविधी झाला तेव्हा अमित शहा यांच्याशी सर्व ठरलं होतं, मात्र त्यांनी दिलेला शब्द मी पाळला, पण त्यांनी निर्णय बदलला. हे बघा, पवार साहेबांनी कधीही कोणालाही शब्द दिला नव्हता. मी जर कोणाला सांगितलं जा चर्चा करून घेऊन ये, चर्चा करून ये, याचा अर्थ निर्णय झाला असा होत नाही. त्या दिवशी रात्री, आदल्या दिवशी रात्री नेहरू सेंटरमध्ये अहमद पटेल आणि साहेबांमध्ये थोडासा काहीतरी वाद झाला आणि मला खूपच राग आला आहे. साहेबांना कोणी असं कसं काय बोलू शकतं असं म्हणत ते गेले. सकाळी फोन स्विच ऑफ. हे सगळं घडलं तेव्हा साहेबांना तर माहीत पण नव्हतं. साहेबांना टी व्हीवर न समजलं. तेव्हा उगाच साहेबांचं नाव कशाला घेता वारंवार? ते एकदाही अजित पवार म्हणत नाही, ते एकदाही. कशाला भावनाचं राजकारण करता? अजूनही मी तुम्हाला सांगतो, चला या मैदानात दरवाढीवर बोलूया, महागाईवर बोलूया, जातीय समीकरणांवर बोलूया, तुम्ही कसा जातीयवाद आणि धर्मवाद पेटवलाय त्याच्यावर बोलूया, भाजी डाळीच्या वाढलेल्या किमतीबद्दल बोलूया, शेतकऱ्यांचे होत असलेल्या हालाबद्दल बोलूया, पाण्याची निर्माण झालेल्या टंचाई त्याच्याबद्दल बोलूया.
जगाच्या पातळीवरती युद्धजन्य परिस्थिती दिसताना भारताची भूमिका काय असेल? अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, ज्ञानी आहेत, त्यांनी सांगावं. लोकसभेची निवडणूक हो, महाराष्ट्राची निवडणूक नाही आहे. आणि पवार खानदानामध्ये काय चर्चा झाली, तुम्ही दोघं काय बोललात याच्याची महाराष्ट्राला काय करायचं आहे? महाराष्ट्राला काही घेणं देणं नाही आहे. पुरोगामी महाराष्ट्र टिकणार का नाही प्रश्न इथे येतो. आणि पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्याची जबाबदारी गेली 60 वर्ष शरद पवार साहेबांनी घेतली आहे. मी जेव्हा बोलायचो तेव्हा अनेक वेळा अजित पवार मला सांगायचे, अरे बोलू नको रे, समोरच्यांना राग येतो. विचार मांडताना कोणाला राग येतो ह्याचा विचार करायचा नसतो, आपले विचार मांडायचे असतात. तुम्ही नाही म्हणता, मी स्पष्ट वक्ताय, दिलेला शब्द मोडत नाही. आता तुम्ही मोक्कातनं आरोपी सोडवता, तुमची ताकद आहे. आम्ही चोरीतला पण आरोपी सोडू शकत नाही, कारण आमच्यावर खोटे गुन्हे झाले तरी आम्हाला काही करता येत नाही. रोहित पवारांना तिकीट दिलं गेलं होतं त्यावेळेस, मात्र आता सध्या बघितलं वातावरण वेगळंच आहे. रोहित पवारांना त्यावेळेस तिकीट दिलं होतं जिल्हा परिषदचं, म्हणजे घरच्यांना पुढं आणताना पवारांनी रोहित पवारांना पुढं आणलेलं. आता असं मग तुम्हालाच पुढे आणायचं का? फक्त कुटुंबातनं फक्त तुम्हालाच संधी द्यायची? आणि तुम्हाला दिलेल्या संधीचं तुम्ही काय सोनं केलं ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं ना. वयाच्या 84 वर्षी जेव्हा हात धरण्याची गरज असते, तुम्ही त्यांना हाताला धरून घराच्या बाहेर काढत होतात. हे महाराष्ट्र विसरलेलं नाही आहे. तुमची गद्दारी, तुमचं ते भाषण की ह्यांची शेवटचं भाषण कधी होणार आहे म्हणजे जणू काय तुम्ही त्यांच्या अंत्ययात्रेचीच वाट बघत होतात. ही भाषा विसरलेलं नाही महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र विसरणार पण नाही. इतकं घाण भाषण अख्ख्या भारतात कोणी आपल्या बापाबद्दल सुद्धा केलं नसेल, आपल्या नातेवाईकांबद्दल सुद्धा केलं नसेल. काय माहिती यांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे. अरे वा. आणि मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे वा वा वा. आता देखील भाषणात परत वारंवार म्हणतात कचाकच असा एक शब्द आता नवीन. काय कचाकच आता जाऊ दे, काय बोलायचं त्यांचे शब्द आणि ते, आणि मग सांगतात चुकून गेले होते. तर पूर्वी आमच्या ओळखी नसायच्या, पूर्वी आम्ही नुसते घासायचो, आता आमच्या अदानी अंबानी यांच्यावर ओळखी झाल्या. याचा अर्थ काय? म्हणजे त्यावेळेस देखील उपमुख्यमंत्री. जाऊ दे, मला बोलायचं नाही. अदानी कोणाला भेटायचा, काय करायचा, काय मला बोलायचं नाही. अदानीची फाईल थांबवायला कोणी सांगितली होती मला, याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. साहेब, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बारामतीसाठी काही लोक भावनिक होऊन आश्रय ढाळून मतं मिळवतील, पण त्यांच्या भावनिकतेला भरू नका असं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आहे. शेवटच्या सभेला भावनिक होतील. शेवटच्या सभेला म्हणजे हे भविष्य वर्तवत आहेत. रडलो कोण आत्ता? रडलो कोण? उभ्या महाराष्ट्राने बघितलं ना रडल्यानंतर हसणारी माणसं. तेव्हा भावनिक तुम्ही होताय, भावनिक तुम्ही करताय. मी तर अजूनही ओपनली बोलतोय की सुप्रिया ताईंनी केलेलं भाषण, मग ते सोशल जस्टिसवर असो, ते फायनान्शियल बिलवर असो, ते भारतातली बिघडलेली कायदा सुव्यवस्था असो, ही जरा वाचा. ज्या पद्धतीने ते बोलतात आणि ज्या पद्धतीने त्यांना स्पीकर देखील सन्मानित करतो ते जरा बघा. हे असं भावनिक होऊन त्या कधी बोलत नाहीत. ती महाराष्ट्राची लेख सोबते. तिचा चांगुलपणाचा फायदा तुम्ही घेतलात. फायदा. कोणी तिच्याकडे गेली की ती बिचारी गरीब सांगायची दादांकडनं करून घ्या, दादांकडनं करून घ्या. कारण का तिला सत्तेची हौस नव्हती, तिला मुजोरी करायची नव्हती. मी म्हणजे बारामती हे तिला दाखवायचं नव्हतं. पण तुम्ही त्याचा फायदा घेत मी म्हणजे बारामती असं एक समीकरण जोडून दिलं. तिची चूक झाली की तिला खरा दादा कोण आहे आणि त्याच्या मनात किती विष आहे पवार कुटुंबियांबद्दल, शरद पवार कुटुंबियांबद्दल, ह्या त्या बिचारीला कधी समजलंच नाही. साहेबांची ताकद अमेरिकेपर्यंत आहे, न्यूयॉर्क टाइम्स पर्यंतची लोक आली त्या ठिकाणी असं देखील दादा म्हणतात. आहे ना, न्यूयॉर्क टाइम्सची माणसं आली आहेत. मलाच फोन आलेला.
पहिल्यांदा तो मुंबईला आला म्हणून न्यूयॉर्क टाइम्सचा वार्ताहर, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला फोन केला की whom should I contact, where should I go. अरे आंतरराष्ट्रीय लोकांचं लक्ष शरद पवारांवर. तुमच्या इथे बिल क्लिंटन तुमच्या बोलवण्यामुळे नाही आला. जगातले आंतरराष्ट्रीय नेते जे येतात त्यांना अजित पवार मधला एक पण माहित नाही, त्यांना शरद पवार बरोबर माहिती आहे. अरे इज अ वेल नोन लीडर ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश म्हणतो की इज अ टावरिंग पर्सनॅलिटी. बसलेला असताना अजून ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे कोणाला. अरे तुम्हाला एवढा CSR फंड मिळून तुम्ही एवढी कामं करता बारामती, तो CSR फंड येतो कोणाच्या नावावर. शरद पवार विषयी बोलताना काय न्यूयॉर्क टाइम्स वाला तुमचा इंटरव्ह्यू काय घेणार. अहो तो बोला हाय एम शाहिद पवार, वे टेल मी समथिंग अबाउट बारामती. तुम्ही म्हणजे मग ते काय काय बोलला म्हणून तुम्ही ते न्यूयॉर्क टाइम्सनी हेटाळणी करता. माना म्हणजे तुम्ही स्वतःचा सन्मान मानला पाहिजे की बारामतीच्या निवडणुकींची जागतिक माहिती घेण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सचा वार्ताहर येतोय, वॉशिंग्टन पोस्टचा वार्ताहर येतोय, BBCचा चॅनल येत आहे, अल जझीराचं चॅनल येत आहे. हे तुम्हाला समजणार नाही कारण का तुम्ही तशी कधी बघितलंच नाही. तुम्हाला फक्त तुमच्या विरोधात बातमी आली की संबंधित संपादकाला फोन करून ढोस द्यायचा आणि बातम्या थांबवायला लावायचं, एवढंच तुमचं काम आहे. सर महाविकास आघाडीमध्ये भविष्यामध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर शरद पवार देखील 100% पाठिंबा देते. त्याच्यात काय का नाही देणार. आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, अनुभवी चेहरे आहेत, भारताबद्दल भारताच्या मातीबद्दल प्रेम असलेले चेहरे आहेत, निस्वार्थी चेहरे आहेत. उद्या जर शरद पवारांना संधी मिळाली तर हे पाठिंबा देतील. उद्या राहुल गांधींना जर संधी मिळाली तर सगळे मिळून एक होतील. आणि म्हणून तर आम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवारच जाहीर केला नाही. आमच्याकडे एकच चेहरा नाही आहे. दोस्ती की है तो हक निभाएंगे. फडणवीस म्हणतात की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री म्हणून घडवायचं होतं आणि दिल्लीला जायचं होतं. मात्र उद्धव ठाकरे म्हणतात की मी वडिलांना शब्द दिला शिवसेनेतला मुख्यमंत्री होणार 2.5-2.5 वर्षांना असं. आता हे झालं, आता हे झालं, इतिहास जमा झाला, इतिहास जमा झाला, आता बस झाले. तर पंतप्रधान यांनी नांदेडच्या सभामध्ये असं सांगितलं की काँग्रेसचे खड्डे भरण्याचं काम आम्ही केलेलं आहे इतक्या वर्षात 10 वर्षात. फक्त काँग्रेसनी जेव्हा सत्ता सोडली तेव्हा जे कर्ज भारताच्या डोक्यावर होतं ते तुम्ही 300 पटींनी वाढवलं. 1 लाख होतं ते तुम्ही 3 लाख कोटी करून टाकले. 3 लाख आणि लाख कोटी काहीतरी. 10 वर्षामध्ये तुम्ही जेवढं कर्ज केलं तेवढं 70 वर्षात झालं नव्हतं. तुम्ही ज्या 70 वर्षाच्या गोष्टी करता ना, 70 वर्षामध्ये जेवढं कर्ज होतं त्याच्या काही अधिक पट कर्ज तुम्ही 10 वर्षात केलं. प्रकाश आंबेडकर म्हणतात की लोकसभा निवडणुकीत 2 महिन्यांनी एकनाथ शिंदे दिसणार नाही असं कळवळजनक दावा जो आहे तो प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना वागवलं जाते म्हणजे मी त्यांचा एकेकाळचा मित्र, आता ते मुख्यमंत्री आहेत, मी त्यांना मित्र म्हणू शकत नाही, तेवढा मी काही मोठा नाही, माझ्या मर्यादा मला समजतात. पण ज्या पद्धतीने त्यांनी कल्याणची सीट अडचणीत आणून ठेवली आहे, स्वतःच्या मुलाची सीट BJP उघडपणाने विरोध करताना त्यांना दिसतंय, त्यांना काही बोलता येत नाही आहे. ठाण्याची सीट त्यांना जाहीर करू देत नाही आहेत. संजय केळकर उठतात म्हणतात की ठाण्याची सीट आम्हालाच हवी आहे. हे काय कोणी सांगितल्याशिवाय संजय केळकर बोलतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांना कंप्लीट त्यांच्या पायाला रश्शी बांधून ठेवलेली आहे. खरं तर त्यांनी धैर्य केलं नसतं, म्हणजे त्यांनी जे काय केलं, भले 50 खोके एव्हरीथिंग ओके असेल, पण त्यांनी केलं म्हणून तुम्हाला दिसली ना सत्ता, नाही तर दिसली असती का. पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना बंद करून टाकलं आहे, ज्या पद्धतीने 2च सीट अजित पवारांना दिलं, त्यांनी हे दाखवून दिलं की तुम्हाला आम्ही जे ताटात वाढू तेच जेवायचं आहे. आणि दोघंही ज्या पक्षामध्ये होते
तिथे त्यांना ताटात काय हवंय हा विचार करून वाढलं जायचं. आज त्यांना मनातनं कुठेतरी दोघांनाही दुःख होत असेल की साले त्या घरामध्ये तर राजे होतो आपण, या घरामध्ये गुलामापेक्षा वाईट परिस्थिती आहे आणि ती उघडपणाने दिसून येते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत घेऊन भाजपला हवा तेवढा फायदा होताना दिसत नसल्यामुळे असे अनेक सर्वे सांगत आहे, त्यामुळे कुठे अडचण वाढत आहे. असं आहे की महाराष्ट्रामध्ये गद्दारी विरुद्ध प्रचंड राग आहे, प्रचंड राग. आणि हे मी नाही सांगत, सर्वे करणारी प्रत्येक माणसं सांगतात. लोकांना ज्या पद्धतीने सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष सोडून गेले, ज्या पद्धतीने शरद पवारांबद्दल उद्गार काढण्यात आले, त्यांची मृत्यू कधी होतो याचीही भाषण करण्यात आलं आणि आम्हाला काय दिलं असा जेव्हा प्रश्न माणूस विचारतो तर महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे ना, 25-25 वर्ष तुम्ही मंत्रिमंडळात होतात, अजून काय द्यायचं शरद पवारांनी? तुम्ही काहीही बोलायचे आणि भोगावं त्यांना लागायचं. एकनाथ शिंदे हे मातोश्री चालवायचे पॉलिटिकली. एकनाथ शिंदेंना विश्वासात घेतल्याशिवाय एकही निर्णय व्हायचा नाही. मी मंत्रिमंडळात बघायचो ना, एखाद्याही मंत्रिमंडळातली कुठल्याही विभागाची जर बैठक असेल तर पहिल्यांदा उद्धव ठाकरे खुर्चीवर बसण्याच्या आधी विचारायचे, अरे एकनाथ आलाय का रे, एकनाथ कुठे आहे बघ रे. मी बघितलं स्वतः. ठीक आहे, त्यांच्यात काय असेल नसेल ते मला माहीत नाही, पण त्यांचा जो मानसन्मान तिथे केला जायचा त्यात तेवढा मानसन्मान इतरत्र कुठे त्यांना मिळेल असं मला वाटत नाही. अजित पवारांचंही तेच आहे की ज्या पद्धतीने आपलेपणाने शरद पवार त्यांच्याशी वागायचे किंवा ज्या पद्धतीने त्यांची बहीण वागायची, दादा करेल दादा करेल दादा करेल दादा करेल, तुमची एवढी जरब बसली कशी? कारण का शरद पवार म्हटलं की दादा बघेल रे, दादाला सांग रे. त्यांना हे कळलंच नाही की ही शक्ती तो एकटा होतोय सुडा घेऊन आपल्याच पोटात टाकण्यासाठी. निवडून येणाऱ्या जागा हातातून गेल्याने अजित पवार राष्ट्रवादीचा एक गट नाराज झाला. नाशिकसह परभणी, आता ते जाऊ दे, तो गट मला माहिती आहे छगन भुजबळ यांचा अजित पवारांबद्दल काय भावना आहेत. आम्ही त्या पक्षात दिवस काढलेत, आमचे संबंध होते, मला त्यांच्या त्या दोघांचे संबंध किती मधुर आहेत हे मला व्यवस्थित माहिती आहे. आता त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. काही नेते पवार साहेबांनी संपर्कात असून महायुतीतले तुमच्याकडे येणार असं म्हटलं होतं. येतील तेव्हा येतील, त्याची चर्चा आज कशाला करते? सर, मिलिंद देवराने सांगितलेलं आहे की काँग्रेसने केवळ शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा उपयोग मतदानासाठी केलेला. काय सांगाल? काँग्रेसने मिलिंद देवरा म्हटले. त्यांचे वडील किती दिवस काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांना माहिती, त्यांना विचारा जरा कधीतरी. मुरलीभाई हे किती कट्टर काँग्रेसी होते हे त्याच्या त्या मिलिंद देवराला विचारा ना. 2दा लोकसभेवर जाताना त्यालाही दिसलं नाही कधी. असं आहे की बाजू पलटल्यावरती शब्द बदलावे लागतात, काय करणार, त्याला इलाज नसतो. पण ते हे विसरतात की सोशल मीडियाचं जग आहे. तुम्ही जरा बोललात की मागचं तुमचं एक भाषण बाहेर येतं. जसं मी नेहमी सांगतो, मी जर पक्ष सोडला असता तर लोक थुंकले असते माझ्यावर, थुंकल्यावर. आपण एवढं बोलून गेलेलो आहोत धर्मांधतेविषयी की भले आपल्याला काही नाही मिळालं तरी चालेल, खुर्ची नको, काही नको, काही नको, काही नको, पण निदान लोक थुंकणार तर नाहीत ना चेहऱ्यावरती. आज जसे लोक बोलतायत, शिव्या घालतायत पक्ष सोडणाऱ्यांना, पक्ष तोडणाऱ्यांना, त्याशिवाय आम्हाला तर बसत नाहीत ना. सुख त्याच्यात आहे की सन्मानाने 10 माणसं असतील तरी ताकदीने आम्ही त्यांच्या समोर जाऊ शकतो. सर, भिवंडीत कशा प्रकारचं वातावरण आहे? मी तर काल गेलेलो, काँग्रेस अजून नाराज आहे. मी काल गेलेलो, चांगलं वातावरण आहे. काँग्रेसचे खालचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, वरचे कार्यकर्तेही कामाला लागलेले आहेत. थोडेफार गैरसमज असतात, ते यशस्वीपणाने आम्ही सगळे मिळून दूर करू शकू याची मला खात्री आहे. भिवंडीत पाहिजे तसं काम झालं आहे का अजून प्रकारे? नाही, अजून असं आहे की प्रचाराला वेग द्यावा लागेल आणि तो येईल.
2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली तुम्ही, त्याचा अपडेट काय? कुठला पत्रकार परिषद डॉक्युमेंट्स झाले समजा परवा मुंबईत. हां ते उंदरे काय त्याचा अपडेट? अपडेट काय नाही, फोन येत आहेत. कारण का ती व्हिडिओ व्हायरल करणार आहे ना, म्हणजे ती ऑडिओ ती आज नाही तरी उद्या व्हायरल होईलच. मग त्यांनी निरोप पाठवलेत की आमच्याकडे पण अशा खूप ऑडिओ आहेत. तर त्यातल्या लोक त्या बाईनी सांगितलं पोराला, सांग त्यांना कुठले ऑडिओ वाजवायचे ते वाढवा. असं काही दमधमक्यांनी काय होत नाही. तुमचा क्लिअर कट ऑडिओ आहे दम देतानाचा. हे करायचं कशाला? पण माझा प्रश्न एवढाच आहे, करायचं कशाला? डॉक्टर उंदरे हे नावाजलेले कोकणी मुसलमानांमधले एक नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्याकडे हिंदू मुसलमान काही नव्हतं, नाही तर त्यांनी मराठी शाळाच काढल्या नसत्या. त्यांनी शाळा काढल्या त्या मराठी काढल्या. माझ्या कोकणातल्या सगळ्या भावंडांनी एकत्र येऊन शिकावं. अतिशय सुंदर मराठी बोलायचे डॉक्टर उंदरे आणि जगप्रसिद्ध सर्जन होते, जगप्रसिद्ध. दुर्दैवाने त्याचा म्हणजे वय नसताना मृत्यू झाला. अजूनही डॉक्टर उंदरे हे तिथे असतेच. आपल्या गावाप्रती त्यांचं असलेलं प्रेम ह्याच्यातनं दिसलं. आणि ती ट्रस्ट तुम्ही जबरदस्तीने ताब्यात घेण्याचे प्रयत्न करता, हे तटकरेंसारख्या प्रगल्भ राजकारण्याला शोभतं काय? प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही ट्रस्टचे प्रेसिडेंट असताना तुम्हाला ट्रस्टच्या ऑफिसमध्येच बसता येणार नाही असं सब डिव्हिजनल ऑफिसर सांगू कशा शकतो? म्हणजे बाई एकटी पडली आहे म्हणून काय मारून टाकाल तिला? अरे मी बघितलं जेव्हा पत्रकारांनी विचारलं त्याच्या पोराला, म्हणजे तिच्या पोराला, म्हणजे तो एकुलता एक मुलगा आहे त्यांचा, की तुम्ही पोलीस कंप्लेंट करू नका, ती बटकन म्हणे नाही 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 मी. म्हणजे किती दहशत की माझ्या पोराने जर पोलीस कंप्लेंट केली तर उद्या यालाच मारून टाकतील. काय दहशत आहे हो. राजकारणात असं नाही चालत. राजकारण प्रेमाने चाललं पाहिजे. मी तुझा, तू माझा, वैचारिक मतभेद कायम ठेवा, विचारांमध्ये कधीही जवळ येऊ नका, पण द्वेष, सूड हे जे काही नवीन प्रकार सुरू झालेत राजकारणातले, त्याला कुठेतरी अंत मिळालाच पाहिजे. चांगला चेहरा जावा उमेदवार म्हणून जे दिले मोदी असतील त्यांच्या माहितीने, मात्र अशा प्रकारचं तटकरेंचं जाऊन पुढे येतं. त्यामुळे लोकसभेत अशी जर व्यक्ती जात असेल तर पुढे जाऊन त्या विभागाचं किती मोठं भरवू शकतो, नुकसान नाही. असं आहे की असं वैयक्तिकरित्या माझा काही त्यांच्याबद्दल राग नाही, लोभ नाही, माझा काही त्यांचा संबंध नाही. पण सार्वजनिक आयुष्यात वागताना ज्या पद्धतीने तुम्ही वागला आहात ते काही चांगलं नाही ना. शरद पवारांना सोडताना तुम्हाला काहीच वाटलं नाही, त्यामुळे तुम्हाला हृदयच नाही आहे. कुठलं कर्तृत्व होतं तुमच्या पोरीकडे की तुम्हाला त्या पोरीला पहिल्याच ह्याच्यात मंत्री, पालकमंत्री, आमदार सगळं केलं? आणि सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या ज्येष्ठ पक्षात मी तसा ज्येष्ठच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी तटकरेंपेक्षा आधी आलेलो आहे 4-5 महिने. हे नंतर आले सगळा विचार करून की आता आपला टिकाव लागेल की नाही. त्यांच्या घरात 5-5 पदं दिले शरद पवारांनी. ती त्यांची चूक होती पण दिली ना. कारण तुम्ही अजित पवारांच्या इथे होते, इथे ते डोक्याला नाही बसायचे, कानात बसायचे. आणि मग अजित पवार जाऊन जे पाहिजे ते घेऊन यायचे साहेबांकडे.